दादा राम राम. राम राम. काय झालेले निवांत बोलले सगळे? काय बसलोय असं आपला टाइमपास संध्याकाळचं. हा का? हा शेतीविषयी कंच्या मालाला भाव आहे, कंच्या मा- मालाला नाही. मालाला तर भाव आहे सगळ्यात तसा आता. कळलं का? तसा काय प्रॉब्लेम नाही आता. काय वातावरण कसं काय झालं इकडे? वातावरण तुलसीताई उषाताईच्या बाजूने आहे, चांगल्यापैकी वातावरण नाही. मुळात मी तसा शिवसेनेचा कार्यकर्ता पहिल्यापासून, ठाकरे गटाचा. पण इतक्या वर्ष सेनेचं काम केलं, पण सेनेच्या माध्यमातून इथं आजपर्यंत कोणताही निधी आला नाही किंवा काहीच नाही. किती पळालो मग पहिल्यापासून इथं शिवसेनेचा गट आम्ही प्लस केला, सगळं काही केलं. या कडेवाडी गटात कडेवाडीचा जो बूथ आहे तो कायम आम्ही प्लसमध्येच ठेवला पहिल्यापासून. पण त्याचा काही उपयोग नाही झाला. तालुका पातळीवरील असतील, गाव पातळीवरले लोक असतील, नेते असतील, यांनी कधीही निधी आणण्याकडे किंवा विकास कामं करण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, आता ह्या तुलसीताईंच्या माध्यमातून भरपूर निधी आला. या कडेवाडी असेल, चास असेल किंवा ह्या अख्ख्या गटात मानात म्हटलं तरी चालेल, भरपूर निधी आला. त्यामुळं काय झालं माहिती का, त्यांच्या त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन किंवा हे करून मी शेवटी असं ठरवलं की ह्या सेनेकडं काहीच नाही. किती पळा, किती काही करा, शेवटी या बघा विकासाला कुठंतरी महत्त्व दिलंच पाहिजे. उगाच कोणत्याही पक्षाचं काम करायचं, काही करायचं, पळत सोडायचं, त्याला काय महत्त्व नाही एवढं. मुळात म्हणजे विकास होण्याला महत्त्व आहे. आणि तो विकास तुलसीताई असेल, उषाताई कानडे असतील, यांच्या माध्यमातून इथं भरपूर विकास निधी आला. त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली. त्याच्यामुळं त्यांच्या कार्यावरती प्रेरित होऊन मी राष्ट्रवादीला मतदान करण्याचं ठरवले. आणि 100% उषाताई कानडे असतील किंवा तुलसीताई बोरा असतील, ह्या 100% निवडून येणार म्हटल्यावर येणार. ही काळ्या दगड्यावरची सफेद रेघ. त्यांना वेळ नाही भेटला कोरोनामुळे. कोरोनात काय झालं माहिती का, 2019ला मला वाटतं इलेक्शन झाली ती मागची, बरोबर. त्याच्यानंतर 21ला कोरोना झाला. त्यांना 2-1 वर्षच भेटले. 2-1 वर्षात काय विकास करणार, काय करणार, किती निधी आणणार. परत 2-3 वर्ष जवळजवळ कोरोनातच गेली. कोरोनात गेल्यामुळं सगळे निधी त्या कोरोनाकडे वळवले गेले. निधी शिल्लक शासनाकडे नाही राहिला तर यांच्याकडे कुठून येणार ना. त्याच्यामुळे थोडासा झालं. पण कसं आहे, त्यांनी जी 2 वर्ष त्यांना जी भेटली, त्या 2 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी भरपूर असा निधी दिला, भरपूर कामं केली. त्याच्यानंतर इलेक्शन लाभल्या, 5 वर्ष होऊन गेली, 3 वर्ष जवळजवळ प्रशासनच होतं. त्याच्यानंतर प्रशासन लागलं. प्रशासनाच्या कार्यकाळात सुद्धा त्यांनी भरपूर इथं कामं केली, भरपूर विकास केला. त्याच्यामुळं विरोधकांना काय बोलायला काही जाते, काही होते. पण मागं 2-3 वर्ष कोरोनात गेली हे त्यांनी ध्यानात घेतलंच नाही. फक्त काही बाईट द्यायच्या, काही बोलत राहायचं, याला काय अर्थच नाही ना. तुम्ही जी कामं करतात किंवा काय करतात त्यांच्या मागे उभे राहा. उगाच विरोधाला विरोध करण्यात काहीच पॉईंट नाही ना, बरोबर आहे का नाही. आता सचिन भाऊ असेल किंवा तुलसीताई असतील, हे कोणाच्या सुखदुःखात प्रत्येक वेळेला, सचिन भाऊ तर सकाळी दसक्रिया जरी इथे असेल तर सकाळी 4 वाजता माणूस पुण्यावरून निघतो, तो इथं सकाळी 7 वाजता हजर होतो दसक्रियेला. पण माझी एक अपेक्षा आहे, लोकांनी पण बुवा हे नेते मंडळी आपल्या दसक्रियेला, मैतीला किंवा सत्यनारायणाची पूजा असेल, लग्न असतील, याला यावी ही अपेक्षाच करावा नाही. ते विकास किती करतील, विकास निधी किती आलतील, याच्यावर ध्यान द्या तुम्ही. त्याचा पाठपुरावा करा, त्यांच्या मागे लागा, त्यांच्या कोणती कामं करून घ्या. उगाच शेटे आंबे पाडायचं, याला काही अर्थ नाही. कळलं का? त्याच्यामुळे उगाच काहीतरी बाईट द्यायची, काहीतरी बोलत राहायचं, याच्यात काही राईटच नाही ना. काय बोलून फायदा आहे का? तुम्ही सामान्य नागरिकांना काय सांगणार? सामान्य नागरिकांना एकच सांगल, तुम्ही जे विकास निधी आणतात, विकास कामं करतात, त्यांच्या पाठीशी 100% उभे राहा. तुमच्या दृष्टीनं तो फायदा आहे. तुम्ही बाकीचं काहीच बघू नका. विरोधक काही सांगतील, ती इथे नाही, याव नाही, त्याव नाही. अहो, पुण्यात जरी राहिले किंवा बाहेर जरी राहिले, तुमचा विकास होतोय ना, बरोबर आहे का नाही. विकास होण्याला महत्व आहे. तुम्ही इथं जरी गावाला असले, मग तुम्ही फक्त अपेक्षा काय करायची, त्यांनी आमच्या मैत्रीला आलं पाहिजे, दसकरीला आलं पाहिजे, सत्यनारायणाच्या पूजेला आलं पाहिजे, लग्नाला आलं पाहिजे, या कोणत्या अपेक्षा करायच्या तुम्ही. आणि त्यांनी विकास कधी करायचा मग? विकास कधी करायचा? काय त्याला अर्थ आहे का काही? उगाच काहीतरी बोलून काहीतरी तुम्ही लबाड सांगत बसू नका जनतेला, किंवा काहीच वल्गाना काहीच करू नका. कळलं का? जे झालंय त्याच्यावर ध्यान द्या आणि जे होणार आहे त्याच्यावर ध्यान द्या. कारण यांना 5 वर्षाचा मागचा 5 वर्षाच्या कार्यकाळातला अनुभवाच्या जोरावर ते आणखीन
पुढे विकास निधी आणू शकतील. त्यांना कळलेलं आहे ना विकास निधी कसा आणायचा, कशा प्रकारे पाठपुरावा करायचा, काय करायचं हे तुम्ही बघा ना. काय उगाच काही वल्गना करायच्या, काही बोलत राहायचं, लोकांना फापलीत राहायचं, त्याला काय अर्थच नाही ना. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.